पासून एक 10 मिनिटं अंतर चालल्यावरच आपल्याला हे गजानन महाराज संस्थानाचं भक्त निवास दिसत आहे. ठीक आहे, आणि तसंच आता आपल्याला रूम मिळते का बघायचं आहे. आता सुट्टीचा काळ असल्यामुळे गर्दी असण्याची शक्यता आहे. आता ह्या भक्त निवासमध्ये सिंगलला नाही आहे, भक्त निवास आहे ज्याला सिंगलला नाही आहे. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही विसाव्याला जावं म्हणून. ह्या अशा पद्धतीच्या गाड्या असतात. ठीक आहे, भक्त निवास क्रमांक 6 वगैरे इथं जे फॅमिली वगैरे येतात त्या फॅमिलीसाठी ते सोय आहे. आता विसावा जाणारी बस कुठे तिथं असं मला हे लाईनमध्ये बी बसणार आहे. तशी लाईनमध्ये ही विसावा जाते का, इकडून जायचं का? ही सिंगलला विसाव्यालाच मिळणार ना. इथं सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आवडली ती म्हणजे शिस्त. इथे प्रत्येक गोष्टीत शिस्त आहे आणि त्याचं काटेकोरपणे पालन होतं. अगदी लाईनने एस टीमध्ये चढणे हा माझा पहिला. रिक्षाने आला काय तुम्ही? रिक्षाने म्हणजे आपण एस टीला सगळीकडे चालत कसं फायनली आम्ही भक्त निवास मधून विसाव्याकडे आमची बस चाललेली आहे आणि खूपच रोमांचकारी असा अनुभव मला जाणवत होता आज. कारण एक तर रात्रीचा प्रवास करून आल्यानंतर तसा बराचसा थकवासुद्धा जाणवत होता. रात्री जाऊन मस्तपैकी फ्रेश होणार आणि फ्रेश होऊन मग देवदर्शन करायचं.
बऱ्याचशा घरोटे आहेत. तुला फक्त एकच जर करायचं गर्दी तर प्रचंड आहे. रूम मिळते का नाही ही पण एक शंकाच आहे. प्रसाधनगृह आहे. कपडे वाळत घालण्यासाठी जागा आहे. पुरुषांकरिता स्नानगृह आहे. ह्याचं हे कुठं काढायचं? इथं ह्यांच्याकडेच काढायचं. एकटा आहे इथं आहे का जागा आत्ता अवेलेबल? ती कुठून काढायची? समोर काढायला. इथेच आहे काय? नाही नाही तिकडे बाहेर लगेच आपण प्रसादाला आहे. हां तिथून काढायची. अरे बापरे आता मी चालू पावती जी आहे ती प्रसाद आलेली तिथून काढायची आहे. आता परत रिटर्न जावं लागेल आणि पावती घेऊन येऊन मग मला इथं प्रवेश मिळेल. ठीक आहे. डबल ताप झाला कारण आपल्याला काहीच माहिती नव्हती. ठीक आहे. आता पावती पहिला तिथं करून मगच येऊ परत. सलग 3 दिवस सुट्ट्या लागून असल्यामुळे गर्दी प्रचंड आहे आणि त्यामुळे मला रूम मिळायला जवळपास 2 तास वाट बघावी लागली. आणि हे त्याचे रेट आहेत. आणि शेवटी मला फायनली रूम मिळाली. ती पण एकदम ह्या नोंदणी रूमच्या जवळच अशी असलेली भक्त निवास आहे. कॉमन
भक्त निवास 2A मध्ये मला रूम मिळाली शेवटी. ज्यावेळी आपण सुरुवातीला येतो त्यावेळी ह्या नोंदणी कक्षामध्ये आपली नोंदणी करायची आहे आणि इथं तुम्ही लगेच सुद्धा तुमचं ठेवू शकता. म्हणजे जर तुम्ही कुठं बाहेर वगैरे जाणार तर इथं लगेच आपण ठेवू शकतो. आणि मला जाताना एक गोष्ट जाणवली ते म्हणजे स्वच्छता ही सगळ्या ठिकाणी तुम्हाला दिसेल आणि रूम पण खूप मोठे आहेत. आता मी जे सिलेक्ट केलेलं आहे ते आपलं कॉमन रूम आहेत की ज्याच्यामध्ये आपण सगळेजण राहू शकतो असं आहे. आता ॲक्च्युली ही जी साईड आता इथं हे महिलांसाठीची आहे. ठीक आहे, आता मी चाललो हे आमच्या पुरुषांची जी लाईन आहे तिकडं त्यासाठी चाललो आहे तिकडं आता. आणि इथंसुद्धा AC रूम, नॉन AC रूम आणि कॉमन रूम असे सगळेच आहेत. पण जे पण भक्त निवास 1मध्ये बघितलं तिथं ते आपल्याला सोय नाही आहे कॉमन रूमची. आणि जवळपास प्रत्येक ज्या कॉमन रूम आहे त्याच्या शेजारीच आपल्याला संडास बाथरूम दिसून येतो. आणि ही माझी रूम ही कॉमन रूम मी सिलेक्ट केलेली. मी पूर्णपणे फ्रेश वगैरे झालो आणि त्यानंतर आता देवदर्शनाला जायचं म्हणलं, परंतु गर्दी इतकी प्रचंड आणि त्याच्यामध्ये ज्या त्यांच्या बसेस यायच्या ज्या की फ्री असायच्या परंतु त्यांचं नियोजन नव्हतं. बरेचसे लोक ह्या रांगेतून बाहेर पडून रिक्षा वगैरे करून मग ते देवदर्शनाला गेले. परंतु मला बसनेच जायचं होतं. मी थांबलो, शेवटी बसमध्ये एंट्री मिळाली. गर्दी प्रचंड तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्यातून ही बस आपल्याला जाते भक्त निवास जिथं एक क्रमांक लिहिलं होतं तिथं घेऊन जाते. आणि तिथून उतरून मग मी बसमधून उतरल्याबरोबर आपल्याला समोरच देवळाकडे जाण्यासाठी मार्ग दिसतो. आणि त्या मार्गाने आपल्याला तिथून बाहेर पडून त्या रस्त्याने पायी पायी देवाला जावं लागतं. चला मारी पुढे चला. जसं की मी म्हणालो की सुट्टीचे दिवस असल्यामुळे बरीचशी गर्दी तर होतीच. ठीक आहे. आणि शेजारून जाताना ही जी दुकानं वगैरे जत्रेचाच अनुभव परंतु तुझं म्हणलाच देवाचा म्हणून दररोज अनुभवायची, दररोज गर्दी असायची अशी. आणि हेच तर खूप मनाला असं चांगलं असं फिलिंग म्हणतात ना की लहानपणाची आम्ही जशी जत्रेची वाट बघायचो तसंच मला काहीचं मस्त एकदम वाटत होतं. दुकानात लहानशी खेळणी परंतु की
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉटनचे कपडे जे लहान मुलांसाठी वगैरे आहे ती पण खूप छान दिसत होती ते. चला माऊली आपण भक्त निवास चालले गेटमधून आत आल्यानंतर बरेच लोक इथे फोटो सेशन करत होते. त्यानंतर आता दर्शनाला जायचं म्हणलं तर आधी आपलं सगळे जे लगेज आहे पुन्हा चप्पल वगैरे आहेत ते सगळे इथं बघावं लागतं. मग ते मग प्रसाद घेण्यासाठी मी निघालो. महाप्रसादालय आहे इथे सुद्धा खूप छान असं त्यांनी रांगेत लोकांना व्यवस्थित कसा प्रसाद घेता येईल त्याची सोय केली. बाहेरच हात धुण्याची पण व्यवस्था आहे. इथं हात धुवून मी आत गेलो. रांगेत उभा लवकरच माझा नंबर प्रसादासाठी आला. प्रसादाचं जे वाटप आहे ते पण अगदी नियोजनबद्ध होतं आणि ताट अशी अगदी पद्धतशीरपणे वाढलेलं होतं आणि प्रसाद जितका हवा तितका मिळतो. व्हेरी गुड. मंदिराच्या बाहेर असलेल्या रिक्षा ठरवून नागझरी आणि इतर जी पर्यटन स्थळे आहेत त्यासाठी रवाना झालो.
आओ ना यार, कंफर्टेबल नहीं हो रहा है, सबको कुछ जम से लग रहा है। सुरुवातीला आम्ही कृष्णाजीचा मळा इथे आलो की जेथे महाराजांनी गर्वहरण केलं होतं. जळत्या पलंगावरती बसले होते महाराज आणि त्याचं जे वर्णन आहे ते सगळं इथं लिखित स्वरूपात सुद्धा आहे की जे आपण पूर्णपणे वाचू सुद्धा शकतो. बनाया सबको. अब घूमेंगे 10 मिनट में हो जाएगा. सब करेंगे चूतिया बनाया सबको. आत कुठून जायचं? इकडून जायचं ना. समर अब यहाँ से फोटो निकालोगे तेरे साथ. वो नहीं 5 धाम की अलग से डालना. 1 2 3 4 और एक बीच में 5. ये पहला धाम है. यहाँ से निकालने चाहिए. धाम लग रहा है क्या लग रहा है कि हाथ धोने करता वही काम है. फोन तेरे पास ही रख, बाद में निकलता हूँ. क्या पलंगा इकडे वाचलं मी ना तोच बोर्ड वाचला. हां तोच म्हणता इथून घेऊन. काय म्हटलं तू ना ऋषिकेश? ते ऋषिकेश सारी श्री गजानन महाराजांनी जळत्या पलंगावर बसून ब्रह्मगिरी गोसावी. अरे इथं एक आधी एक ऋषी होता तो ह्यांच्या क्रॉस गेलता. मग इथं हे जळता पलंगावर बसून त्यांना प्रूफ केलं होतं. हां यस. अभी गजानन महाराज तुम्हाला लक्षात नाही आलं ना. इसको बोलते हैं स्नेक. नंतर मारुतीच्या मंदिरात आलो की जिथे महाराजांनी चमत्कार घडवून आणले होते. तिथे पुढे काही अंतरावर गेल्यानंतरच महाराजांचं प्रकटस्थान आहे आणि ते मंदिरसुद्धा आम्ही बघितलं. तेच ते वडाचं झाड जिथे गजानन महाराज प्रकट झाले. गण गण गणात गण गणात होती. गण गण गणात होती. कुछ पेन का ही ना आया है. हा वाला है का बनत आहे. अडेरा वाढून काय हलता बा ए वाचला. जुन्या विटा बघा कसल्या होत्या पहिला. उलटा कमी दगड जास्त दिसतंय त्या. हे आहे का? नाही नाही पुढे असणार आहे.
आहे का? नाही नाही हा इकडला हा तर सिमेंटचा दिसतोय. महाराजांचं प्रगटस्थान बघून झालं, पूर्ण तिथला इतिहास सुद्धा बघितला होय. आणि एक प्रसन्न असं वातावरण आमचं निर्माण झालं. त्यानंतर पुढे चालत गेल्यानंतरच थोड्या अंतरावरच बंकट सदन सुद्धा आहे. गिम्बल्स निकालो ना, गिम्बल्स निकालो ना. ते ह्याच्या वेळी काढायचं रे बाहेर. क्या कर रहा है? नाही हो रहा. बंकट सदन बघून झाल्यानंतर आम्ही रिक्षाने पुन्हा तिथं जवळच असलेल्या महादेव मंदिराकडे गेलो. काय को तुला उघडणं आहे ना. अच्छा चलो. चार भी होते हैं. हे ब्लूटूथ वरती रे. ए ऋषा, त्या भाऊला विचारलं कोण होतं? हे बरं बघ. आणि सगळ्यात शेवटी लक्ष्मी मग रिक्षाने आम्ही नागझरीकडे प्रस्थान केले. सागर हा, आनंद सागर. नाव इथून जाता तुम्ही पटकन. होय. अरे तिकडून आलं तू पुरलं नसतं का? कोण तू
इथं पाण्याचं कुंड आहे नागझरीमध्ये, पण शूटिंग करण्यास अलाउ नाही आहे तिथे, म्हणून मी पुढे जाऊन शूटिंग नाही करू शकलो. परंतु अतिशय थंड पाणी आणि ते नदीचं पाणी येतात असं तिथं म्हणतात त्यांनी. खूपच मन प्रसन्न झालं बघून. चलिए संत गोमाजी महाराज यांची इथे समाधी आहे. जाता येते का विचारतो आणि किती दूर आहे तुझ्या घरापासून? म्हणजे आजच्या आज म्हणजे मग उद्या सकाळी आम्ही सरळ नागझरी झाल्यानंतर आम्ही महालक्ष्मी मंदिर बघितलं की जे आमच्या परतीच्या वाटेवरतीच होतं. तुझा नंदी तिथेच राहिला. बस नाही एक हातात पण आणि ह्या मंदिराच्या खालीच 12 ज्योतिर्लिंग स्थापन केलेली आपल्याला दिसू शकतात की अतिशय व्यवस्थित लाइटिंग व्यवस्था आहे. शिवाय जो अनुभव आपल्याला तिथे मंदिरात जाऊन घेता येईल असा सेम इफेक्ट इथे केलेला आहे. आणि जशा ओरिजिनल आहेत सेम तशा पद्धतीनं इथं
आपल्याला ज्या शिवलिंग म्हणतो आपण ते आहेत. एक मिनिट. कुणीकडे जायचं नेमकं? इकडं का इकडं? इकडे जायचं का इकडं? बंद करू. इथल्या कचोरीचा मोह मला सुद्धा आवरता आला नाही. मी कचोरी खाल्ली. साफसफाईसाठी इथे पण बघू शकतो की मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे. ही लवकरात लवकर साफसफाई होऊ शकते. जो भक्त निवास आहे विसावा की ज्याच्यामध्ये मी आत्ता राहिलेलो आहे, तर त्याचा एक ओव्हरव्ह्यू हा दिसून येतो. मी आता तुम्हाला दाखवतो आहे. हे जे स्टँड आहे ते स्टँडवरतीच तुम्हाला कुठे जायचं असेल तर इथूनच रांगेत उभं राहावं लागतं आणि या रांगेतूनच तुम्हाला रेल्वे स्टेशन असेल, मंदिर असेल किंवा इतर भक्तनिवासमध्ये जायचं असेल तर इथून जावं लागतं. आणि तुम्हाला इकडे यायचं असेल तर बस या ठिकाणी थांबते. इथं ऑटो रिक्षा स्टँड माल पण दाखवलेला आहे. तुम्ही तिकडे जाऊ शकता. आणि जी कमान तुम्हाला दिसत आहे ही कमान ती विसावाची एक्झिटची कमान आहे. आता हे असे पार्किंग ठिकठिकाणी पार्किंग आहेत. तुम्ही तुमच्या स्वतःच्या गाड्या जर घेऊन आला असाल तर व्यवस्थित अगदी हिरवळीत तुम्ही गाड्या आपल्याला पार्किंग करू शकता. आता प्रत्येक भक्त निवासमध्ये प्रसाद म्हणजे टॉयलेटचे कॉमन पण आहेत. आणि जर तुम्ही रूम सिस्टीममध्ये जर घेतलं
तर अटॅच संडास बाथरूम सुद्धा आहे. आता रूम नोंदणी कार्यालय कोणते कोणते भक्त निवास क्रमांक 1, 2A, 2B, 3, 4A, 4B. तर इथं कुलूप वगैरे पण आत अशा बागा तयार केलेल्या आहेत की जेणेकरून तुम्ही बागेत सुद्धा बसू शकता तुमच्या फ्री टाईममध्ये. खूप असं भरपूर झाडीयुक्त असं आहे आणि इथून जावं असं वाटतच नाही. मन अगदी रमून जातं. एखाद्या मोठ्या बागेतच आपण आलो की काय असं मनाला वाटून जातं. जशा शहरामध्ये बागा असतात आपल्या तशा पद्धतीने तर वसाई सिस्टीम वगैरे सगळी केलेली आहे. आता इथं बसून लोक जेवणसुद्धा करत आहेत घरून आलेलं. हे भक्त निवास क्रमांक 1 आहे. यात मी तुम्हाला दाखवतो. भक्त निवास क्रमांक 1. तर इथं सगळे अटॅच फॅमिली रूम्स आहेत. त्यात मग AC नॉन AC असतील आणि इथं सगळ्या ठिकाणी बोर्ड लिहिलेला आहे की बस तुम्हाला कधी कधी केव्हा केव्हा मिळेल. तर इथं लोक बसले आता आज शनिवार आणि कालपासून बरीचशी गर्दी होती. आम्हाला तर सकाळी लवकर मी 7:30 वाजता आलो होतो सकाळी ते, पण 10 वाजता मला रूम मिळाली. इतकी गर्दी फुल आहे आणि आतल्या बरेचसे जण तेवढे रिकामसे झाले तरी सुद्धा अजून गर्दी तेवढीच बाकी आहे. अजून बघू शकता. इथे एक गोष्ट मी बघितली ती म्हणजे स्वच्छता. कुठेही अजिबात कचरा दिसत नाही. कचरा पडलेला दिसला की स्वयंसेवक, मी स्वयंसेवक म्हणतोय कारण ते कुठलाही मोबदला घेत नाहीत. जे तुम्हाला पांढऱ्या कपड्यामध्ये दिसतात, पांढरा शर्ट आणि पांढरी विजार टोपी घातलेले जे लोक आहेत, स्वयंसेवक आहेत, तिचे बिना मोबदला काम करत आहेत. आता हे भक्त निवास 1 क्रमांक जवळ ATM आहे. जर आपल्याला पैशांची गरज भासली, रोख रकमेची गरज भासली तर आपण इथून पैसे काढू शकतो. याला लागूनच वाहनतळ आपल्याला पार्किंगची सोय आहे. ओके. इथं बरेच सेल्फी पॉईंट झालेले आहेत. सेल्फी काढत आहेत, फोटोज काढतात. बरीचशी फुलांची झाडे आहेत इथं. मी सगळे भक्त निवासमधले रूम्स दाखवत नाही का? जेवढे दाखवते ना तेवढं शक्य तेवढं दाखवत आहे. आता भक्त निवास क्रमांक 2B इकडे चाललोय आपण. तर
तर भक्त निवास क्रमांक 2B दिसतं आणि त्याच्यासमोरच आपल्याला डॉर्मेंटरी हॉल पर्याय निवास व्यवस्था, जी की तुम्ही इथून सरळ गेल्यानंतर जे मी सकाळी व्हिडिओ आपल्या त्यात आहे, ठीक आहे. टू बी मध्ये पण डॉर्मेंटरी सिस्टीम आहे. मी आता 2A मध्ये राहतो, 2Bचं मला इतकं माहिती नाही आहे. पण त्यांचं काही कंपल्शन नाही आहे की तुम्ही इथलंच तयार केलेलं अन्न खावं वगैरे. तर तुम्हाला तिने जागासुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत की तुम्ही घरातून आणलेलं जे जेवण आहे ते तुम्ही या जागी बसून करू शकता. आता प्रसादालयाकडे जाऊया. आता जो विसावा आहे तिथं प्रसादालय जे आहे तिथं अल्पोपहार 7 ते 9:30 आणि 4 ते 6 आणि प्रसाद जो आहे तो 11 ते 2 आणि 11:30 ते 7 ते 10 पर्यंत चालू होतं. पण तुम्ही जर मंदिरामध्ये जर प्रसाद घेतला तर टायमिंग सकाळी 9 ते 9 आहे, तो पूर्णपणे फ्री आहे. पण इथं तसं नाही आहे, इथं तुम्हाला त्याचे चार्जेस पे करावे लागतात. चार्जेस तुमचे आणि ते इथं ह्या जे देणगी काउंटर आहे त्या देणगी काउंटरचे इथं करावं लागतं. आणि आजचे जे कार्यक्रम असतात ते पण असे तर लिहिलेले असतात आणि प्रत्येक ठिकाणी सूचना आहेत. चप्पल ठेवण्यासाठी खास व्यवस्था आहे. म्हणजे जेवण तुम्ही करायला जाता प्रसादालय नजीक सुद्धा आपल्याला दिसून येते की खेळण्यासाठी बाग आहे. पोरच खेळत नाही, जोडपे सुद्धा बसलेले आहेत. ठीक आहे. आता मी परत आलेलो आहे. ते म्हणजे मगाशी सांगायचं राहिलं, रूम नोंदणी कार्यालय. तुम्ही पहिल्यांदा आल्यानंतर तर ज्यावेळी तुम्ही याल त्यावेळी सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे तर रूम नोंदणी कार्यालय कुठे आहे ते बघायचं. आणि तुम्ही आलात रूम नोंदणी कार्यालयात आल्यानंतर त्यात सिक्वेन्सने बसलेले आहेत लोक.
त्या सिक्वेन्सनं तुम्हाला बसून जायचं आहे. बोला. नाही तर इथं तुम्ही तुमचे पैसे वगैरे भरून रूम तुम्ही घेतल्यानंतर तुम्ही आपापल्या रूममध्ये जाऊन विश्रांती घेऊ शकता. आता माझं जे आहे ते भक्त निवास क्रमांक 2A आहे. ठीक आहे. तर मी सकाळी जाताना काय केलं होतं, माझी जी लगेज बॅग आहे ती मी इथं मला नाही वाटलं की यात व्यवस्थित राहील, कारण जवळपास 15 बेड आहेत आणि त्या 15 बेडमध्ये वेगवेगळ्या गावचे वेगवेगळ्या तऱ्हेचे लोक येतात. तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी सोय चांगली केलेली आहे. किती म्हणजे तुम्ही बाहेर जायच्या वेळी तुमची जी बॅग वगैरे आहे ती तुम्ही काउंटरला सुरक्षित ठेवू शकता. नोंदणी कक्षात. तर ज्यावेळी तुम्ही पावती करून घेऊन येतात तर ते नाही तुमचं येत नाही. ठीक आहे, ती पावती बघा, माझी बॅग द्या. हा तीच आता बॅग घेऊन मी आता रूममध्ये विश्रांती करतो. आज मी देणगी दिली 501 रुपयाची. त्यावेळी त्यांनी हे प्रसाद आणखी परत त्याच्यामध्ये काहीतरी शाल टाईप आहे, ठीक आहे, आणि अंगारा असं दिलं आहे कदाचित. पूर्ण अजून ते ओपन करून बघितलं नाही. आता ज्यावेळी घरी जाईन त्यावेळी ते ओपन करून बघेन. तर आपली रूम नंबर आहे 11. चाललेलं असेल 2 दिवस झाले झोप नाही आहे. आता झोप घ्यायची आहे, कारण 2 दिवस एसटीचाच प्रवास आहे नुसता रात्रीचा. आता जाऊन मस्त कधी झोप घेणार आहे. बरेचसे जण चेकआउट केलेलं आहे. जो भक्त निवास आहे विसावा, की ज्याच्यामध्ये मी आत्ता राहिलेलो आहे, तर त्याचा एक ओव्हरव्ह्यू हा दिसून येतो किंवा मी आता तुम्हाला दाखवतो आहे. हे जे स्टँड आहे ते स्टँडवरतीच तुम्हाला कुठे जायचं असेल तर इथूनच रांगेत उभं राहावं लागतं आणि या रांगेतूनच तुम्हाला रेल्वे स्टेशन असेल, मंदिर असेल किंवा इतर भक्तनिवासमध्ये जायचं असेल तर इथून जावं लागतं. आणि तुम्हाला इकडे यायचं असेल तर बस या ठिकाणी थांबते. इथं ऑटो रिक्षा स्टँड मान पण दाखवलेला आहे, तुम्ही तिकडे जाऊ शकता. आणि जी कमान तुम्हाला दिसत आहे ही कमान ती विसावाची एक्झिटची कमान आहे. आता हे असे पार्किंग ठिकठिकाणी पार्किंग आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या गाड्या जर घेऊन आला असाल तर व्यवस्थित अगदी हिरवळीत तुम्ही गाड्या आपल्याला पार्किंग करू शकता. आता प्रत्येक भक्त निवासमध्ये प्रसाद म्हणजे टॉयलेटचे कॉमन पण आहेत. आणि जर तुम्ही रूम सिस्टीममध्ये जर घेतलं तर अटॅच संडास बाथरूम सुद्धा आहे. आता रूम नोंदणी कार्यालय
कोणते कोणते भक्त निवास क्रमांक 1, 2A, 2B, 3, 4A, 4B. तर इथं कुलूप वगैरे पण आत तिथं अशा बागा तयार केलेल्या आहेत की जेणेकरून तुम्ही बागेत सुद्धा बसू शकता तुमच्या फ्री टाईममध्ये. खूप असे भरपूर झाडीयुक्त असं आहे आणि इथून जावं तसं वाटतच नाही. मन अगदी रमून जातं. एखाद्या मोठ्या बागेतच आपण आलो की काय असं मनाला वाटून जातं. जशा शहरामध्ये बागा असतात आपल्या तशा पद्धतीने तर बसाय सिस्टीम वगैरे सगळी केलेली आहे. आता इथं बसून लोक जेवणसुद्धा करत आहेत घरून आलेलं. हे भक्त निवास क्रमांक 1 आहे. यात मी तुम्हाला दाखवतो. भक्त निवास क्रमांक 1. तर इथं सगळे फॅमिली रूम्स आहेत. त्यात मग AC नॉन AC असतील आणि इथं सगळ्या ठिकाणी बोर्ड लिहिलेला आहे की बस तुम्हाला कधी कधी केव्हा केव्हा मिळेल. तर इथं लोक बसले आता आज शनिवार आणि कालपासून बरीचशी गर्दी होती. आम्हाला तर सकाळी लवकर मी 7:30 वाजता आलो होतो सकाळी ते, पण 10 वाजता मला रूम मिळाली. इतकी गर्दी फुल आहे आणि आतल्या बरेचसे जण तेवढे रिकामसे झाले तरी सुद्धा अजून गर्दी तेवढीच बाकी आहे. अजून बघू शकता. इथे एक गोष्ट मी बघितली ती म्हणजे स्वच्छता. कुठेही अजिबात कचरा दिसत नाही. कचरा पडलेला दिसला की स्वयंसेवक, मी स्वयंसेवक म्हणतोय कारण ते कुठलाही मोबदला घेत नाही. जे तुम्हाला पांढऱ्या कपड्यामध्ये दिसतात, पांढरा शर्ट आणि पांढरी विजार टोपी घातलेले जे लोक आहेत, स्वयंसेवक आहेत, ते बिना मोबदला काम करत आहेत. आता हे भक्त निवास 1 क्रमांक जवळ ATM आहे. जर आपल्याला पैशांची गरज भासली, रोख रकमेची गरज भासली तर आपण इथून पैसे काढू शकतो. याला लागूनच वाहनतळ आपल्याला पार्किंगची सोय आहे. ओके. इथं बरेच सेल्फी पॉईंट झालेला आहे. सेल्फी करत आहेत, फोटोज काढतात. बरीचशी फुलांची झाडे आहेत इथं. मी सगळे भक्त निवासमधले रूम्स दाखवत नाही का? जेवढे दाखवत आहे ना तेवढं शक्य तेवढं दाखवत आहे. आता भक्त निवास क्रमांक 2B इकडे चाललोय आपण. तर भक्त निवास क्रमांक 2B दिसतोय आणि त्याच्या समोरच आपल्याला
डॉर्मेंटरी हॉल पर्यायी निवास व्यवस्था, जी की तुम्ही इथून सरळ गेल्यानंतर जे मी सकाळी व्हिडिओ आपल्या त्यात आहे, ठीक आहे. टू बीमध्ये पण डॉर्मेंटरी सिस्टीम आहे. मी आता 2A मध्ये राहतो. 2Bचं मला इतकं माहिती नाही आहे. पण त्यांचं काही कंपल्शन नाही आहे की तुम्ही इथलंच तयारी केलेलं अन्न खावं वगैरे. तर तुम्हाला तिने जागासुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत की तुम्ही घरातून आणलेलं जे जेवण आहे ते तुम्ही या जागी बसून करू शकता. आता प्रसादालयाकडे जाऊया. आता जो विसावा आहे तिथं प्रसादालय जे आहे तिथं अल्पोभार 7 ते 9:30 आणि 4 ते 6 आणि प्रसाद जो आहे तो 11 ते 2 आणि 11:30 ते 7 ते 10 पर्यंत चालू होतो. पण तुम्ही जर मंदिरामध्ये जर प्रसाद घेतला तो टायमिंग सकाळी 9 ते 9 आहे. तो पूर्णपणे फ्री आहे. पण इथं तसं नाही आहे. इथं तुम्हाला त्याचे चार्जेस पे करावे लागतात. चार्जेस तुमचे आणि ते इथं ह्या जे देणगी काउंटर आहे त्या देणगी काउंटरचे इथं करावं लागेल. आणि आजचे जे कार्यक्रम असतात ते पण असे तर लिहिलेले असतात. आणि प्रत्येक ठिकाणी चप्पल ठेवण्यासाठी खास व्यवस्था आहे. म्हणजे जेवण तुम्ही करायला जाता. प्रसादालय नजीक सुद्धा आपल्याला दिसून येतं की खेळण्यासाठी बाग आहे. पोरच खेळत नाही, जोडपे सुद्धा बसलेले आहेत. ठीक आहे. आता मी परत आलेलो आहे. ते म्हणजे मगाशी सांगायचं राहिलं, रूम नोंदणी कार्यालय. तुम्ही पहिल्यांदा आल्यानंतर ज्यावेळी तुम्ही याल त्यावेळी सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे तर रूम नोंदणी कार्यालय कुठे ते बघायचं. आणि तुम्ही आलात रूम नोंदणी कार्यालयात आल्यानंतर आत सिक्वेन्सने बसलेले आहेत लोक. त्या सिक्वेन्सनं तुम्हाला बसून जायचं आहे. बोला नाही तर इथं तुम्ही
तुमचे पैसे वगैरे भरून रूम तुम्ही घेतल्यानंतर तुम्ही आपापल्या रूममध्ये जाऊन विश्रांती घेऊ शकता. आता माझं जे आहे ते भक्त निवास क्रमांक 2A आहे. ठीक आहे. तर मी सकाळी जाताना काय केलं होतं, माझी जी लगेज बॅग आहे ती मी इथं, मला नाही वाटलं की आत व्यवस्थित राहील, कारण जवळपास 15 बेड आहेत आणि त्या 15 बेडमध्ये वेगवेगळ्या गावचे वेगवेगळ्या तऱ्हेचे लोक येतात. तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी सोय चांगली केलेली आहे. किती म्हणजे तुम्ही बाहेर जायच्या वेळी तुमची जी बॅग वगैरे आहे ती तुम्ही काउंटरला सुरक्षित ठेवू शकता. नोंदणी कक्षात. तर ज्यावेळी तुम्ही पावती करून घेऊन येतात तर ती पावती इथं आधी रजिस्टर करायची आणि मग ती पावती घेऊन तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊ शकता. ठीक आहे. आता माझी बॅग मी इथं ठेवली आहे, त्याची हे आहे. नाही तुमचं येत नाही. ठीक आहे. ती पावती बघा, माझी बॅग द्या. हा 30 आता बॅग घेऊन मी आता रूममध्ये विश्रांती करतो. रूम नंबर आहे 11. आता चाललेलं आहे. 2 दिवस झाले झोप नाही आहे. आता झोप घ्यायची आहे, कारण 2 दिवस एसटीचाच प्रवास आहे नुसता रात्रीचा. आता जाऊन मस्त कधी झोप घेणार आहे. बरेचसे जणांनी चेकआउट केलेलं आहे. दिवसभराच्या भटकंतीनंतर खूपच जाम अशी झोप लागली होती आणि शेवटी जाऊन 9:56 कूपन घेतलं. आधी त्यांची बंद करतात प्रसाद, त्याच्यावर जाऊन कूपन घेतलं आणि कसा तरी मलाही प्रसाद मिळाला, कारण उशिरा मी तिथं पोहोचलो होतो. परंतु देवाची कृपा मला सुद्धा पावती दिली, चटपट दिली. आणि इथं सुद्धा विसावामध्ये सुद्धा इथं प्रसाद असतो. मला त्याचे पैसे 50 रुपये पेड करावे लागतात आणि बसण्याची सगळे काही उत्तम आहे. ज्यावेळी मी सकाळी उठलो आणि फिरत होतो, कारण मी सकाळीच लवकर निघणार होतो, कारण मला लोणारला पुढे जायचं होतं. तर बघितले की लोक फिरत आहेत आणि इथं ते बाबा गाडी म्हणतो आपण लहान मुलांची, ती सुद्धा मला दिसली. मला आश्चर्य वाटलं की इतक्या सुविधा हे लोक देत आहेत इथं येणाऱ्या पर्यटकांना, भाविकांना. ते खूपच म्हणजे अभूतपूर्व आपण म्हणू शकतो की असं आहे सगळं. आणि निरोप घेताना मला नक्कीच वाईट वाटत होतं, कारण हा जो अनुभव होता इथला तो खरंच रोमांचकारी होता. कारण इतक्या सोयी, परत जे सेवेकरी आहेत, असं खूप दुर्लभ आहे इतक्या पद्धतीने सेवा करताना. परत ही निरोप घेताना मला पुन्हा एकदा दर्शन घ्यावं असं वाटलं, म्हणून परत देवळात आलो आणि दर्शन घेतलं आणि पुढे रवाना झालो ते मी लोणारसाठी.